एल्विस बेब आता हाल रिसेंटली एक मेन म्हणटा पळय तो हिंगा हें जालें इन्सिडेंट जालो पळय तो रामाचेर असॉल्ट जालो पळय तो आनी सारको असॉल्ट जालो सारको क्रुअल असॉल्ट जालो आनी तेजेर मागीर जायते प्रोटेस्ट जाले सगळे पणजे प्रोटेस्ट जालो मारगांव प्रोटेस्ट जालो काणकोण जालो ओल्ड गोवा जालो आनी हो प्रोटेस्ट जायत आहा आनी लोक मागणी करीत आहा की जो कोण मास्टर मायंड आहा तेका धरचो म्हणून पूण हेजेरूच जेन्ना हें करता पळय तेन्ना सीएम म्हणपाक लागलो की पॉलिटिक्स करनाका म्हणून ह्या असॉल्टाचेर तुका कितें दिसता हे पॉलिटिक्स जाला वो लोकांचो डिमांड जो आहा मास्टर मायंड तेका धरचो आनी तुजें कशें हें आहा फिलींग आहा की मास्टर मायंड आहा म्हणून हेज्या फाटल्यान सी फर्स्ट एंड फॉरमोस्ट हे पळय उतर यूज जाता न्हू एसॉल्ट म्हणून पीपल मस्ट अंडरस्टँड की वो एसॉल्ट न्हय दिस इज नॉट जस्ट एन एसॉल्ट एसॉल्टाक एक डेफिनेशन आसा क्रिमिनल कायद्यान सो यू हॅव टू अंडरस्टँड दॅट दिस इज अटेम्प्ट टू मर्डर इट इज नॉट जस्ट अ सुपरफिशियल असॉल्ट असॉल्टाक सी ग्रेविटी ऑफ असॉल्ट कितें आहा तितून तुका पनिशमेंट जर जालो फाल्यां इट विल बी मच लेस वेर दिस इज अटेम्प्ट टू मर्डर ती मर्डर जावपाची इफ एनी थिंग अनफॉर्च्युनेट हॅड टू हॅपन ती मर्डर जावपाची सो अटेम्प्ट टू मर्डर हॅज टू बी ट्रिटेड एज अटेम्प्ट टू मर्डर अँड नॉट जस्ट अ सिंपल असॉल्ट दॅट इज नंबर वन नंबर टू पॉलिटिसायझेशन पळय सीएम म्हणटा that he has said belatedly आता काल कितें तरी स्टेटमेंट केला पॉलिटिसाइज करपाक जायना म्हणून सो दॅट इज अनदर वे ऑफ ट्रायंग टू डिफ्लेक्ट द अटेंशन फ्रॉम द मेन सब्जेक्ट कितें जाला कोणे तरी अटेम्प्ट केलो टू मर्डर रामा काणकोणकर नॅचरल कोर्स जो आसा तो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसराचो आसता आनी तेजे डीवायएसपीचो सुपरवायझरी ऑफिसर ताजे एसपीचो आनी ओवरऑल डीजीचो ओके इतलेच आमी आतां वी हॅव टू ब्रिंग ओनली दीज पीपल इन टू फोकस सीएम बी म्हणटा ते इन्वॉल्व कित्याक जाता हितून दिसते पॉलिटिसाइज करता म्हणपाक लोक लेट द आयओ डू हिज जॉब लेट द सुपरवायझरी ऑफिसर्स ओवरसी वॉट जॉब इज बीइंग डन आता तू पॉलिटिसाइज कित्याक म्हणटा सीएम बिकॉज यू पीपल ट्राय टू इन्फ्लुएन्स दिस इन्व्हेस्टिगेशन नाजाल्यार तू तसो म्हणचो नासलो पीपल आर वॉचिंग सो लोक वॉच करता म्हणून यू कॅनॉट से दॅट यू आर पीपल आर पॉलिटिसायझिंग द इश्यू देर इज नो क्वेश्चन ऑफ पॉलिटिसायझेशन ऑफ द इश्यू तुम्ही इन्व्हेस्टिगेशन ट्रान्सपरंटली जर करीत सिस्टमॅटिक करीत जाल्यार दिस इज एन ओपन एंड शट केस हितून व्हडले काय ना हितून अशें ना की कोण तरी काळोखान कितें तरी करून गेले आनी आरोपी मेळोना इट इज टेकिंग टायम तुम्ही पुलीस डॉग धाडले आनी ते स्निफर डॉग्स हॅव गॉन समवेअर एंड मॅरीगो राउंडार गेले असलें बी ना यू हॅव गॉट द पीपल हू आर इन्वॉल्वड captured on the CCTV you have come to the conclusion more or less that these are the people you have gone one step further saying that somebody ordered it whether it is Zenito or somebody ordered it problem कितें आता the government fears that the investigation may go and transgress beyond this limit okay that is the worry on their part because it has a fallout on their political leadership so when there is a fallout on their political leadership the natural reaction is that people are politicizing it is not at all the case so let it be very clear number one it is not just a simple assault it is an attempt to murder number two nobody is politicizing this issue you see that your investigation runs on proper track give people updates from time to time there will never be an issue of politicization of this incident एल्विस बाब तितून तुका हांवें क्वेश्चन विचारलेलो डू यू फील there's a mastermind I know you spoke about mastermind let me explain it this way I'll just give you one or two examples maybe for people to understand better mastermind आणि कितें तें सगळें आता कितें जालां न्हू I'll just go back in time to a case called Ruby Residency आता म्हाका अशेंच लक्षान येयली म्हणून सांगचें पडटा सी तेन्ना खूब लोक मेले बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉलेप्स जाले आनी खूब लोक मेले सो वॉट द गव्हर्मेंट एज अ रिएक्शनरी गव्हर्मेंट हो कितें घडले उपरांत मागीर रिएक्शन सो लोकांचे रिएक्शन हे जाल्या उपरांत तेणें कितें केलें बेश्टे साप सुबे ते ऑफिसरांक कांय ऑफिसर म्हणजे ज्युनियर इंजिनियर लेवल ऑफ म्युनिसिपालिटीज मागीर ते टाउन कंट्री प्लॅनिंगांतले कोणाक अशें धरून भितर उडयले द रिजन वॉज सिंपल पब्लीक प्रेशर सो पब्लीक प्रेशर डिफ्लेक्ट करपाक आय वॉज देयर दॅट्स आय एम टेलिंग दीस आय हॅव सीन इट विथ माय ओन आयज आय वॉज इन्वॉल्वड इन दीस होल थिंग सो हांवें कितली प्लीड केल्ली की देर इज नो नीड ऑफ टेकिंग सच अ ड्रास्टीक मेजर एज अरेस्ट ऑफ ऑफिसर्स मागीर कितें जालें जशें इन्व्हेस्टिगेशन फुडें गेलें तेन्ना तुमी ब्रेक मारलो क्लियरली ब्रेक मारल्या उपरांत कांय लोकांचे पब्लीक मेमरी शॉर्ट लोक विसरून गेल्या उपरांत सगळे ऑफिसर सुटले बिकॉज देर वॉज बेसिकली नो केस अगेन्स्ट देम देर वॉज अ केस which investigation had to go in the right direction, it could have been established. This is one example.
हालींच ह्या काळान जॉब स्कॅम जाले, इन्व्हेस्टिगेशन जालें स्टार्ट, कोणाक धरले सोशल सोसायटल लेडर पळय आहा निसवण तेजे सकयल्या रंगाचेर आसता तांकां धरून उडयले भितर. मागीर जशें इन्व्हेस्टिगेशन फुडें गेलें पारलें, मागीर काय ना. आतां ही केस जाली, कोणाक धरले पयले सामके फूट सोल्जर जे आसा लेबर, जे जाणें काम केलां म्हणजे खोंडपाक सांगले ताणें खोंडलें तांकां धरले, तेंचे सुपरवायझराक धरले. आनी एक्चुअली कोणें कितें हें रचललें हाजे फाटल्यान कितें तरी गूढ आसा तेजेर तुमी पावच ना. ज्या वेगान तुमी पयलीं इनिशियल एक्शन घेतलेलें अशें पावच ना, म्हणून लोक चिंतपाक पडल्या ते पावतले काय थंय. पण फाटली हिस्ट्री पळयली जाल्यार मातशें डिफिकल्ट जाता बिलीव करपाक, बट स्टील देर इज टायम अँड देर इज अ होप. आय कॅन ओनली से दीस.